अनेक पर्व आपण आतापर्यंत बघितलीत. नमस्कार, मी सलोनी शेलकर पाटील आणि आजचं जे पर्व आहे, आजची जी मुलाखत आहे ते विशेष मराठीसाठीचीच आहे, पण त्याच्यातही अजून काहीतरी विशेष आहे. आपल्यासोबत कोण आहेत तर डॉक्टर अमित महाजन आज आपल्या सगळ्यांसोबत बसलेत. नमस्कार सर. सरांची ओळख सांगायची झाली तर सर खरं तर मुळात डॉक्टर आहेत, पण सरांनी आता रिसेंटलीच मेधावी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि तो खरं तर अनुवाद आहे, त्याच्याबद्दल पण आपण सरांसोबत चर्चा करूयात. सर, डॉक्टरी पेशा आणि त्याच्यातून अचानक लिखाण, हे कसं म्हणजे ट्विस्ट? ॲक्च्युली ना इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा ना, देर आर नो ॲक्सिडेंट्स. ठीक आहे, असं काही झालेलं नाही आहे. मी अनेक वर्ष झाले, मराठी असो किंवा इंग्रजी असो, मी मुक्त वाचक आहे. मी स्वतःला कुठल्याही चौकटीत बांधून ठेवलेला माणूस नव्हतो. त्यामुळं चांगला चित्रपट, कला, मग तो संगीत असेल, मूवीज असतील, मराठी भाषेच्या असतील, हिंदी, इंग्लिश, लिटरेचर, शॉर्ट स्टोरी असेल, नॉव्हेल असेल, मी भरपूर वाचत गेलो. त्यामुळं बेसिकली मी अशी कुठलीही चौकट ठेवली नाही स्वतःसाठी की मला असंच वाचायचं आहे, तसंच वाचायचं आहे. आय थिंक आपण एक मिनटापूर्वी हेच बोलत होतो. तर त्याच्यातनं माझं विस्तारत गेलं अभिनय ह्या विषयातला जो एक आपण म्हणतो ना की एक ब्रॉड थिंकिंग खूप चांगली डेव्हलप झाली माझी. आणि त्याच्यातनं मी सगळ्यात महत्त्वाचं, एक जरूर म्हणाल, एक लघुकथा नावाचा एक साहित्य प्रकार आहे. मराठी साहित्यात आहे, इंग्रजी साहित्यात आहे. तर इंग्रजी साहित्यामध्ये लघुकथामध्ये 2 माणसांचं फार मोठं नाव आहे जगामध्ये, जागतिक साहित्यामध्ये. एक आहे अँटन चेखॉव्ह. अँटन चेखॉव्ह वॉज अ डॉक्टर, ही वॉज अ फिजिशियन. ठीक आहे. आणि दुसरं एक खूप मोठं नाव आहे मोपासा, गाय दी मोपासा. ठीक आहे. तर ह्या लोकांच्या कथा मी रिसेंटली, म्हणजे मी जवळपास 4वी-5वीपासनं विपुल वाचन करणार आहे, लिखाण करणारा नव्हतो. अगदी अमर चित्रकथांपासून एक शालेय कालखंड असतो पहा, 5वी ते 10वी मधला, त्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणालात की तसं कोणी पु ल देशपांडे वाचतं, कोणी मिरासदार वाचतं. आम्ही पु ल देशपांडेही वाचले, मिरासदारही वाचले. मग नंतर थोडं 10वीपर्यंत येताना आनंद यादव, विश्वास पाटील, नंतर भालचंद्र नेमाड्यांना तुम्ही विसरू नाही शकत. ठीक आहे. मग ह्या लोकांच्या कादंबऱ्या. आणि बरं, आमच्या घरामध्ये माझे आई डॉक्टर छाया महाजन आणि बाबा यांच्यामुळे 500-600 पुस्तकं कधी असतातच आमच्याकडे. आय विल इन्व्हाइट यू समडे. ठीक आहे. आय एम ऑलरेडी इन्व्हाइटेड ऑफिशियली. मग आता यावं लागेल. ठीक आहे. आणि त्या पुस्तकांबरोबरच आपण तिथे एक छोटी मीटिंग घेऊ. तर मग पुन्हा तेच सांगतोय की हे वाच, ते वाच, असंच वाच. आम्ही साने गुरुजी पण वाचलाय आणि उचल्याकार पण वाचलेलेच. त्याच्यामुळे बेसिकली तुमचा हॉरायझन इट ब्रॉडन्स. यू डोंट लेबल युअर सेल्फ इन युअर हार्ट फर्स्ट की मी हा आहे म्हणून. ठीक आहे. म्हणजे माझा एक मुस्लिम मित्र माझ्या घरी आला होता फार मागे, तर ही फाउंड कुरान घरी. किंवा माझा एक मल्याळी ख्रिश्चन मित्र आला होता हॉस्टेलला राहताना, वी हॅड अ बायबल ऑल्सो. म्हणजे गोष्ट अशी आहे की आपण ना हे नोशन्समध्ये मी काय हे तोडून दिलं पाहिजे. तर बेसिकली हे माझ्यामध्ये असं डिफॉल्ट इन्कल्केटेडच होतं. आणि इन ॲडिशन टू दॅट मी त्या टाईपचा माणूसही होतो. आणि इफ यू टॉक ऑन अ सिरियस नोट ऑल्सो, एक डॉक्टरला काय धर्म असतो तो तसाही नाही आहे. म्हणजे यू कॅन इमॅजिन की मी किती 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 मोठा फ्रीलान्स होत गेलो. आणि ह्यांनी सगळ्यांनी मला चांगला माणूस बनायला खूप मदत झाली माझ्या प्रॅक्टिसमध्ये. आता आजकाल लोक शिकवतात तुमचे काय ते MBA किंवा काय माणसांशी कसं वागावं वगैरे, HR वाले का, HR वगैरे हे शिकवतात. ॲक्च्युली हे तुम्हाला सॉफ्ट स्किल्स नावाचा एक खूप सुंदर शब्द आहे. हे तेच आहेत ना, ह्यांना फक्त तुम्ही नावं देताय की ह्याला असं म्हणतात, त्याला तसं म्हणतात. एक अजून खूप गोड शब्द आहे, ग्रूमिंग. देर इज नो ग्रूमिंग. बेसिकली तुम्ही बहुश्रुत व्हा, सगळ्यांना भेटा, सगळं खा, सगळं पहा, काय मिळेल ते हाताला. आम्ही स्टारडस्ट वाचलं तेव्हा सुद्धा इंग्लिश सुधारली आमची. काही असं काही नाही की आम्ही फार साने गुरुजी, सावरकर आणि वेबर डिक्शनरीज वाचली पाहिजे, ऑक्सफर्ड डिक्शनरीज वाचली पाहिजे, असंही काही नाही आहे. गंमत ही आहे, मला आय वॉज टेलिंग यू ना, मला एका इंटरव्ह्यूला बोलवलं होतं
आणि तिथे हे म्हणाले की मुलांनी काय वाचावं काय नाही. मी म्हटलं आपण मीडियाला नको तितका दोष देतोय. ओके. 2 GB डाटा आणि खिल्ली उडवतोय आपण मुलांची, की ते सारखे मोबाईलमध्ये असतात. आता ती अपरिहार्यता आहे, काळानुसार आलेली गोष्ट ही आहे की ते त्याच्यात काय करतात. समजा कोणी एखादी मुलगी नेल आर्टच बघते बाबा यूट्यूबवर, हो. पण मी चेकआउटचं विकिपीडिया बघत बसेन. मला ही उत्सुकता राहील की म्हणजे मी जेव्हा मोपासाची कथा एक दोन केल्या त्यावेळेला इट वॉज लाईक 10 years बिफोर. माझी ओपीडी सांभाळायचो, कथा करायचो, मित्रांना आणि आईला वगैरे वाचून दाखवायचो. सो आय स्टार्टेड कमिंग टू नो की अरे हे जमतंय आपल्याला हा खेळ. ठीक आहे. पण गोष्ट अशी आहे की मला हे पण तर माहिती नव्हतं एका लिमिटच्यावर की मोपासा काय होता. तर ही उत्सुकता माझ्यामध्ये युनिक होती, जी कुठलाही एखादा टिपिकल साहित्य क्षेत्रातला माणूस करणार नाही, किंबहुना त्याला माहिती असेल असंही पकडून चला. बट आय वॉन्टेड टू नो व्हॉट मोपासा वॉज. मग त्यांची आयुष्यच इतकी वादळी आणि सुंदर आहेत. मोपासा लिव्ड हार्डली 44 years, नेव्हर मॅरिड, कॉन्ट्रॅक्टेड सिफिलिस, जो त्याला त्याच्या आईकडनं किंवा बापाकडनं आला होता. आणि त्याच्या आईने त्याला कडक शिस्तीत वाढवलं, त्यामुळं तो मे बी कुठली रिलेशनशिप तयार करू नाही शकला. म्हणजे किती गोष्टी आहेत त्याला एक माणूस म्हणून. विचार करा तुम्ही. आज तुम्ही मोपासाचा विचार करताना तर एक ते एपिटाफ असतो पहा, म्हणजे ख्रिश्चन आणि मुस्लिम्समध्ये कबरवर लिहिलेलं असतं पहा. तर तर एपिटाफमध्ये काय लिहिलंय माहिती आहे मोपासाने? ऑल माय लाईफ आय कॉव्हेटेड एव्हरीथिंग बट एन्जॉयड नथिंग. म्हणजे केवढा मोठा व्हॅक्यूम असेल त्या माणसाला एक लेखक म्हणून. जगाने त्याचं कौतुक केलं, त्याला वेल्थ मिळाली, सगळं झालं, त्याचे क्रिटिकल कौतुक पण झालं. पण बरं इंटरेस्टिंग काय आहे की जसं आता मुलं ते तुम्ही कॉम्प्युटर उघडल्यावर कितीतरी विंडोज ओपन होतात. मग उगाचच आपण आपला मूळ विषय सोडून त्या विंडोज चिर ते तिसरंच काहीतरी निघतं असं होतं ना. तर कधी कधी हे चांगल्या पद्धतीने केलं तर किती मस्त आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तू पण आता बऱ्यापैकी वाचतेस वगैरे, बरोबर आहे? ठीक आहे, राईट. आता मादाम बोवारी नावाचं एक कादंबरी माहिती आहे? नाव ऐकून आहे, पण वाचली आता मी पुढचं सांगतो. आय विल टेल यू द सेम थिंग. ते काय असतं ना, गाण्याचा मुखडा असतो आणि काहीतरी मध्ये अंतरा असतो ना. मी उलटीकडनं सांगतो. मादाम बोवारीवर आपल्याकडे केतन मेहतानी एक पिक्चर बनवला होता, माया मेमसाब. ओके. रिमेंबर? हा माया मेमसाबचा मादाम बोवारी ही मूळ कादंबरी, ह्याचा लेखक गुस्ताव फ्लॉबर्ट. आणि हा गुस्ताव फ्लॉबर्ट कोण? तर मोपासाचा गुरु. ओके. पण जर का मी असा अभ्यास करायला गेलो असतो की मला फ्रेंच लिटरेचरचाच अभ्यास करायचा आहे, तर हे मला कधीच घडलं नसतं, किंबहुना ते निरस झालं असतं. हे मला बिलकुल निरस नाही झालं. ही जी तुमची उत्सुकता फ्रुटफुल होऊन जाते सगळी. मी काही गुस्ताव फ्लॉबर्ट किंवा माया मेमसाब शोधायला गेलो नव्हतो. मला चिरंतन सत्य एकच जाणवलं की कला भाषेचा अडसर ठेवत नाही. ती आज ना उद्या तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येणारच आहे. म्हणून तो द लॉ ऑफ एनर्जी. पण मग एवढ्या सगळ्या परदेशी लेखकांचा प्रभाव कसा घडला तुझ्यावर? मला बेसिकली काय माहिती का की एवढी ग्रोथ डेफिनेटली झाली होती की आपण जेव्हा आपली भाषा वाचतो, आपल्या भाषेचा अभिमान असणं चांगली गोष्ट आहे, दुराभिमान नको. ठीक आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही सगळं वाचता, हाताला मिळेल तेव्हा वाचता आणि कुठलीही मनात अट ठेवून वाचत नाहीत. ह्याला म्हणतात ना विनाअट. ओके. मला गालिब मिळाला, गालिब वाचला. ठीक आहे. मला चेकाव मिळाला, चेकाव वाचला. आवडला, ट्रान्सलेट केलं. ह्याचा अर्थ असा नाही की मला गदी माडगुळकर मी वाचलेलेच नाहीत, किंवा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ही कविता ही एखाद्या 18व्या शतकातल्या माझ्या आवडती कवयित्री जी आहे एमिली ब्रॉन्ट, हिच्या कविते इतकीच मी हे करतो. पण मी ना सगळ्यामध्ये फक्त माणूस शोधतो. त्यामुळे मला कधीच प्रॉब्लेम येत नाही. आपल्या इंटरव्ह्यूच्या मी मगाशी सांगत होतो तुला की मी पाकिस्तानी माणसाचा इंटरव्ह्यू वाचत होतो. तर त्याला हे धर्म आणि ह्याच्याबद्दल तो माणूस चेकाळून काहीतरी उचकवत होता लिटरली. तर तो म्हणाला की बेसिकली आपण चुकीच्या डिरेक्शन्सने चाललो होतो. पूर्वी राजे राजवाडे होते, तुम्ही जमिनी मिळवायच्या, आधिपत्य करायचे आणि घोषित करायचे की हा देश माझा. आता सेकंड वर्ल्ड वॉर नंतर
सगळ्या जगामध्ये एक युनायटेड नेशन्स, भले एक कठपुतली आहे, पण एक काहीतरी अस्तित्वात आलं. आलंय, नियम म्हणजे आले. आता तुम्ही तुम्ही बंदिस्त आहात, आता तुम्ही बांधील आहात. युनायटेड नेशन्स पासनं पुन्हा एकदा मिडल ईस्टर्न कंट्रीज आणि हिंदू किंग्स आणि ख्रिश्चन किंग्स असं तर नाही करू शकत आहेत. नाही करू शकत. रादर तुम्ही- करायचं म्हटलं तरी ते खूप अवघड आहे. हा काळ मागं नाही जाऊ शकत. म्हणून मी मुलांना नेहमी हे म्हणेल की अगदी ओपन ठेवा कुठलीही गोष्ट. मी काहीतरी वाचतोय, मी काल एक नाटिका वाचली आणि आज मी चेतन भगत वाचतोय, उद्या मी पुन्हा चेकॉव वाचू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. कारण शेवटी ती समृद्ध होण्याची तुमच्या ग्रोथची प्रक्रिया आहे, ती होणारच. आणि भाषा वगैरे कुठे जात नाही, भाषा नाही ती जिवंत राहणार तुमच्या मानवी भावनेमध्ये. तुम्ही विचार करा की माया मेमसाब आठवलं ना तुला, म्हणजे मी कसा बघ गेलो, मी काय शोधायला नव्हतं गेलो, मला सापडलं ते, मला आनंद झाला. आय बिकम मोर एनरिच्ड. असंच काहीसं माझ्यासोबत पण घडलं. अगदीच म्हणजे इंग्लिश नाही, पण ऑनेस्टली आनंद फिल्म ही खूप जास्त हिट आहे किंवा त्या फिल्मचं खूप क्रेज पण आहे. पण जेव्हा मी पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली, म्हणजे हा बाबा आपण काहीतरी साहित्य वाचलं पाहिजे अशा उद्देशाने, तर मी पुस्तकाच्या दुकानात गेले आणि त्यातल्या त्यात थोडंसं बारीक दिसणारं पुस्तक, ज्याचं कव्हर छान असेल, ज्याचं नाव छान असेल आणि जे वाचायला मला आवडू शकतं असं. मग मला आनंद नाव दिसलं, शिरवाडकरांचं पुस्तक होतं. मी ते पूर्ण पुस्तक वाचलं. तोपर्यंत मी आनंद फिल्म बघितली नव्हती. ते पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर प्रस्तावनेत मला कळलं की आनंद फिल्म आल्यानंतर शिरवाडकरांनी हे नाटक लिहिलं होतं आणि हे नाटक सुद्धा त्या फिल्म इतकंच गाजलं. पण ऑनेस्टली मला त्या फिल्मपेक्षा ते नाटक जास्त कनेक्ट होतं. मला ते जास्त जवळचं वाटतं. सो मे बी तुमच्या हातात पहिले काय येतं एक्झॅक्टली त्याच्यावर ठरतं की तुम्हाला जास्त काय आवडतं. नाही, हा आणि ह्याच पॉइंटला मी हे सांगेल महत्वाचं की व्हॉट यू सेड, यू ॲक्च्युली जस्ट टोल्ड द सेम थिंग, यू टोल्ड द आन्सर फॉर युअर क्वेश्चन. ह्या मुलांच्या हातात किंवा आत्ता या क्षणी आपण हा इंटरव्ह्यू संपल्यावर ओपन केल्यानंतर आपल्या हातात काय येतं, त्याचं कारण असं आहे की हा माहितीचा खूप मोठा एक्झोडस आहे. इट्स लाईक ओनली सुनामी ऑफ इन्फॉर्मेशन, बट फ्रॉम दिस सुनामी अँड द रेकेज ऑफ सुनामी तुम्हाला काय पिकअप करायचं आहे हे थोडंसं कालांतरानेच तुम्हाला कळेल. विच वे आय वॉन्ट टू गो. माहिती खूप प्रचंड आहे. विकिपीडियावरती जगातले कितीतरी लोकांच्या लेखक आहेत, जे खरं म्हणजे मी पण नाही करत, कारण मला थोडंफार लघुकथा मी वाचतो ना, तर मग मी मोठ्या कादंबरीचे लेखक मी पण नाही पाहिलेत. म्हणजे ही गोष्ट अशी आहे की याच्यात कुठलाही आव आणण्याची गरज नाही आहे, पण तुम्हाला निदान त्या पाण्यात पडा, नाकातोंडात पाणी जाऊ द्या, बघत राहा इकडे तिकडे. देर इज नो सच रूल. हे आपण उगाच सारखं सारखं ते फ्रेममध्ये आटापिटा चालला आहे जगाचं. धर्म असो, संस्कृती असो, काही करून ते त्याला तेवढ्या ह्याच्यात आणून बसवायचं, काहीही गरज नाही आहे. आणि इनफॅक्ट आम्ही जेव्हा आता मी OPD-मध्ये, बरं एक माझी ब्रांच फार सुंदर आहे, म्हणजे एकतर सगळ्या तुझ्यासारख्या सुंदर मुलीच असतात, ठीक आहे, 90% जोक सपाट टीनेज मुलं मुली येतात ना, पिंपल. तर इव्हन तुम्ही या वाचनाने कसा सुधार होतो तुमच्यात हे मी माझं सांगतो की मला बाकी मॅनरिझम्स ट्रेनिंग वगैरे सगळं छान झालेलं होतं 2005 पर्यंत. प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर जेव्हा मी पाहायचो की एक मुलगी आहे, आईबापाला घेऊन आली आहे, तर आईबापाचं सारखं लक्ष त्या फीच्या पाठीवर इतकी आहे, ओके, पुढच्या वेळेला आलं तरी इतकीच का. तर मी आत घ्यायचो, मग मी थोडंसं चिडायचो सुरुवातीला की हे असं आहे, यावं लागेल. आज एक फरक असा झालाय सिनियरिटीनी 10 वर्षांनी 15 वर्षांनी की इफ दॅट चाइल्ड इज सिटिंग क्वाइट डल, खूप सारे पिंपल्स आहेत आणि आईबाप रागात तिच्यावर आणि माझ्यावर की ही ह्याच्याकडे घेऊन आली, हा बाबा फीस घेईल, औषधं लिहून देईल 1,500-2,000 हजाराची आणि लेझर सांगेल. गोष्ट अशी आहे की लेझर सांगे माझा पोटा पाण्याचाच व्यवसाय आहे, पण गोष्ट अशी आहे मी त्यांना हे सांगतो की इफ दिस गर्ल नाऊ ही जर का अशीच मरोज राहिली, हिचा मूड चांगला नाही राहिला, तर तुम्ही एक लक्षात घ्या, शी इज कॉम्प्रोमाइजिंग विथ हर मिरर इमेज, हिचा कॉन्फिडन्स. एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही ह्याला वायफट खर्च मानू नका. तुम्ही हिला 2,000चा शूज घेताना हौसेने, तर हिच्या चेहऱ्याचं करा. बिसाइड्स तुम्ही डॉक्टरकडे आणलंय, तुम्ही काही ऐऱ्यागैऱ्याकडे नेलेलं नाहीये, ह्याचे काही मेडिकल प्रोज अँड कॉन्स आहेत, तर ते समजून घ्या अँड स्टार्ट युअर जर्नी.
बट डोंट आस्क मी हाऊ इट विल स्टॉप, बिकॉज आय डोंट हॅव द आन्सर. त्यामुळं काय असतं माहिती का, तुम्हाला म्हणजे मी माझ्यामध्ये स्वतःला असं मानतो की आय एम लिटरली अ वॉटर बेअरर. तुम्ही माझ्याकडे पिशवीतनं इकडून लाल रंगाचं इंजेक्शन टाका, पिवळ्या रंगाचं टाका, मला काही प्रॉब्लेम नाही. मी मल्टी कलर झालो तरी मला काही इश्यूज येत नाही, कारण मी ते वेटेजच घेत नाही. आय एम बॉयंट इवन आफ्टर दॅट. हेच जर का मी माझ्या नावडत्या ब्रांचला गेलो असतो तर आय वुड हॅव बिकम अ व्हेरी अँग्री डॉक्टर. रिजिड, अँग्री, रिजिड अँड अँग्री. और हां, आय टेल यू वन वर्ड, क्रिटिसायझिंग, हो, जजिंग. खूप जास्त. वी डोंट. सो दॅट्स पण तरी एकदा पुन्हा मुद्द्यावर येऊ. मग लिहायचं ठरवल्यावर स्वतःची काही कथा लिहिण्यापेक्षा अनुवाद का करावा वाटला? व्हेरी गुड क्वेश्चन. आय वॉज वेटिंग फॉर इट. डॉक्टर्समध्ये अपार्ट फ्रॉम पीपल नोन टू यू, अतुल गावंडे किंवा हे जे डॉक्टर लोक लिहितात, हे बायोग्राफिकल आणि सेमी बायोग्राफिकल लिहिण्याचा एक ट्रेंड आहे मागची 20 वर्ष. ठीक आहे. मी का नाही लिहिलं ह्याचे फार मला अनेक दिवस ह्याची इच्छा होती की मी हे का नाही केलं. ह्याच्यात 2 गोष्टी होतात. आमच्यातले बरेच लोक ना पेशंट्सचे अनुभव लिहितात. बरं, आता त्याच्यात आपला तो पहिला मुद्दा आला की साहित्य यामध्ये फॅन्टसी वगैरे काही नसते. हे सगळं ओरिजिनलच असतं. त्या माणसाच्या सायकीमध्ये बुडून निचरून त्याचे वेगवेगळे फॉर्म्स दिसतात. ठीक आहे. मग डॉक्टरीमध्ये हे जे अनुभव येतात ना की 2च लिहिणार, आम्ही लोक काय लिहिणार, चांगला अनुभव नाही तर वाईट अनुभव. ठीक आहे. आता चांगला म्हणजे समजा पेशंटला खूप कष्टातनं नीट केलं आणि हे केलं बाबा, तर मला त्याच्यामध्ये फटीग वाटलं, म्हणून मी त्याच्यापासून दूर राहिलो. नाउ फटीग इज की तुम्ही तेच रिपीट करताय जे 8 तास बाहेर जाऊन करताय, मग घरी आले 8 तास पुन्हा तेच लिहून काढलं. सो इट इज लाईक यू आर कंपाऊंडिंग युअर ओन एक्सपिरियन्सेस. ठीक आहे, विच आर नॉट नेसेसरीली व्हेरी प्लेझंट ऑल्सो. आणि त्याला उगाच साहित्य निराशा घेऊन येतं. सो नाईस. ठीक आहे. आणि सेकंड थिंग इज दॅट लेट्स बी ऑनेस्ट, द परसेप्शन अबाउट डॉक्टर्स इन इंडिया इज नॉट गुड. ठीक आहे. अँड देर आर लॉट्स ऑफ रिझन्स. आपल्याला त्याच्यासाठी एक वेगळा इंटरव्ह्यू होऊन जाईल, कधी इच्छा असेल तर सांग मला. ठीक आहे. पण ते परसेप्शन फॉल्टी असल्यामुळं, एक राग असल्यामुळे लोकांचा, ठीक आहे, ते लोक असा विचार करतात की हे सेल केलं जातं. आणि इनफॅक्ट आपल्या डिजिटल दुनियेमध्ये आजकाल असे प्रकार घडलेत. आमचे कित्येक डॉक्टर लोक मी ह्या पेशंटला वाचवलं म्हणून फेसबुकवरती टाकतात, तर त्यांच्यावर केसेसही झालेले आहेत की तुम्ही त्याची प्रायव्हसी कशी उघड केली.